सावंतवाडीचा ध्यास आणि सावंतवाडीचा विकास हा मागील बरीच वर्ष थांबलेला आहे आणि त्यासाठी जर समोरचा पाटेकर उपरलकर आम्हाला संधी देऊ तो विकास करू इच्छित असेल तर निश्चितच आमचा विकास हा अशा पद्धतीचा असेल। इथला आमदार सुद्धा विचार करत बसेल की एक नगराध्यक्ष आणि ही जर आमची पुरी टीमच आज निवडून येऊन जर विकास करू शकते तर समोरच्याला ते प्रतिउत्तर असेल की एक फक्त नगरपंचायत आणून जर इथे एवढा विकास भारतीय जनता पार्टी करू शकते तर भविष्यात आगामी निवडणुका ज्या येत आहेत तिथे सुद्धा गावागावात जिल्हा परिषदच्या प्रत्येक व्यक्तीने सरपंच सदस्यांनी विचार केला पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांनी विचार केला पाहिजे। ज्या भारतीय जनता पार्टीची टीम आज महाराष्ट्रापासून पूर्ण देशभर काम करत आहे ती टीम आज त्यांचं सरळ नेतृत्व आपल्या कोकणापर्यंत भेटत असेल तर इथे कुठलीच कामं थांबू शकत नाही आणि न अडथळा होता सगळी कामं मार्गस्थ होत असतील तर समाजालाही कुठलाही अडचण असू शकत नाही आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीत सुद्धा आपले सगळे नेतृत्व भरपूर मताधिक्य देऊन भारतीय जनता पार्टीचा जयघोष प्राप्त होईल आणि गुलाल आमचाच होईल हे पुढचं हे माझं भाकीत आहे आणि ते शक्य होईल असं मला निश्चितच वाटतं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो।